आता एवढे वर्षापासून तुम्ही कोचिंग इंडस्ट्रीमध्ये आहात, बरेचसे इंजिनियर्स, बरेचसे डॉक्टर्स झाले असतील, काही ठराविक रोल मॉडेल्स आठवतात का सर? त्यांच्याकडे बघून प्राऊड वाटतं की हा आपल्याकडे शिकलेला आहे, असे रोल मॉडेल सांगा ना थोडे. अनेक विद्यार्थी आहेत, असे सांगा ना थोडे. अनेक विद्यार्थी आहेत. म्हणजे मी जेव्हा बोलतो, प्रत्येक ठिकाणी बोलतो, कोल्हापूरमध्ये बोलत असेल तर कोल्हापूरचे उदाहरण आहे, पुण्यात बोलत असेल तर पुण्याचे, पिंपरी चिंचवडला पिंपरी चिंचवडचे, पुण्यात पुण्याचे, नांदेडमध्ये नांदेडचे, नागपुरात नागपूरचे, म्हणजे अनेक विद्यार्थी आहेत. म्हणजे आता जसं मला आठवतं की 1991चं वर्ष होता आणि 1991च्या वर्षी त्यावेळेस 10वीचे मेरिट रिझल्ट लागला. आपले चाटे क्लासचे 4च मुलं मेरिटला होते. 4च म्हणण्याचा अर्थ म्हणजे तर संख्या कमी वाटते कॉन्टेक्स्टमध्ये, पण पोरं होते फक्त 26. 26 पैकी 4 पोरं मेरिटला होते. पर्सेंटेज भरपूर आहे. बरोबर आहे ना. आणि एक मुलगा ऍडमिशनला आला आणि तो जो मुलगा होता त्याचं मेरिट 1 मार्कावरनं गेलेलं होतं. तर 1 मार्कानं गेलेले. आता त्या मुलाला मोटिवेशनल काहीतरी बोलायचंय. बरं, तेव्हा मी विद्यार्थी होतो, म्हणजे आपल्याला फार असं काही नॉलेज नव्हतं ना. बरोबर. तुम्ही म्हणजे मला तर ते मोटिवेशन शब्दही माहित नव्हता. आता ह्या मुलाला काहीतरी बोलायचं म्हणजे सहानुभूती द्यायची. मग त्याला म्हटलं, अरे काय रे, अरे तू 1 मार्कावरनं गेलं, तू चाटे क्लासमध्ये असताना तू मेरिटमध्येच आला असता. तर तो विद्यार्थी मला म्हणाला, सर मला मेरिटमध्ये आलो नाही त्याचं वाईट वाटत नाही बरं, मी आता तुमच्याकडे आलोय की मला 12वीला मेरिटमध्ये नाही यायचंय, मला पहिलं यायचंय. बर, मला पहिलं यायचंय. आणि 2 वर्ष त्या मुलाने मेहनत केली आणि तो मुलगा खरोखर महाराष्ट्रामध्ये वोकेशनल स्ट्रीम मध्ये जो आहे हा महाराष्ट्रात पहिला आला. की संदीप वाकचौरे या विद्यार्थ्याची कहाणी आज तो US मध्ये सेटल आहे, तो जो मुलगा आहे. म्हणजे असं नाहीये ना की त्यानं ठरवलं की मी कशासाठी आलेलो आहे. म्हणजे मला त्यावेळेस कसं तरी वाटलं यार की मला वाईट वाटतं, त्याला वाईट वाटत नाही, तो तयार आहे पुढचं जंग लढण्यासाठी. म्हणजे हे माझ्या फार सुरुवातीचं उदाहरण आहे हे जे आहे. आता 10वीच्या परीक्षा असतात, तर 10वीच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी चांगले मार्क्सवाले असतात तर त्यांच्याकडे मी जायचो घरी भेटायला. तर हे उदाहरण मी खूप ठिकाणी सांगितलेलं आहे, कारण हे माझ्या इतकं मेमोराईज झालेलं उदाहरण आहे हे जे आहे. तर ह्या विद्यार्थ्यांकडे जायचं, तर विद्यार्थ्यांची एक क्वालिफिकेशन असायचं की बाबा ह्याला टेस्टला 90% मार्क आहेत, 95% मार्क आहेत, हा मेरिटमध्ये येईल. तर हाडकोमधल्या एका एरियामध्ये आम्ही गेलो होतो, माझ्याबरोबर क्लासची 4-5 माणसं होती. आणि तिथं गेल्यानंतर तिथल्या ब्रँच मॅनेजरनं मला सांगितलं की सर आपण एका विद्यार्थ्याच्या घरी जायचं का? म्हणलं जाऊ. म्हणले अडचण आहे. म्हणलं काय अडचण आहे? ते म्हणले तिकडं रस्ता नाही. म्हणलं पायी जाऊ, गाडी सोडून देऊ, पायी जाऊ. मग म्हणले सर झोपडपट्टी ते. म्हणलं जाऊ ना, काय अडचण नाही. तेव्हा तो विद्यार्थी आपल्याकडे तो आपण त्याच्याकडे जाऊ. म्हणले त्याच्या पुढची अडचण आहे, तो पोरगा हुशार नाही. अरे म्हणलं आता इथपर्यंत आणलंय ना, जाऊ देऊ. आणि आम्ही त्या ठिकाणी गेलो. एक 8x8ची खोली होती, पत्र्याची खोली. मी आता झोपडपट्टी ते म्हणल्यानंतर बाकीचं तर बोलण्याची गरज नाही, दारातून नाली वाहते. आता आम्ही तिथे गेलो, घर छोटंसं होतं. माऊली एका कोपऱ्यात स्वयंपाक करत होती स्टोव्हवर, एका वळकटीवर गादीवर पोरगा बसलेला होता, बाजूला एक छोटीशी मुलगी बसली होती, ती अभ्यास करत होती. आता आम्हाला पाहिल्यानंतर त्या पोराला काही सुचना, पण आम्ही त्या घरात गेलो आणि एक हार्डली 2 मिनिटाचा संवाद झाला आणि आम्ही तिथून निघालो. मुलाशी का आईशी? मुलाशी. ते आई ते जे आहे त्यांना त्याच्या बाबतीत काही नॉलेज नव्हतं. आम्ही तिथून निघालो आणि मग तो मुलगा दुपारी क्लासला आला. परीक्षा चालू होती, 10वीची परीक्षा फक्त 1 महिन्यावर आलेली होती. तो मुलगा वर्गात आला, त्याचा पेपर होता, पेपरला बसला. पेपरला बसल्यानंतर त्यांनी एका पोराला विचारलं, का रे तुझ्याकडे चाटे सर आलते का? तुझ्याकडे चाटे सर आलते का? ते म्हणलं नाही. दुसऱ्याला विचारलं, तुझ्याकडे आलताय का? नाही. तिसऱ्याला विचारलं, तुझ्याकडे नाही. त्याने सगळ्या वर्गात विचारलं, त्याला कोणीच सांगितलं नाही की माझ्याकडे चाटे सर आलते. बरं. दुसऱ्या वर्गात गेला, मग त्याला 4-5 पोरं भेटले की हा आमच्याकडे आले होते, पण ते पोरं टॉपचे होते. मग तो मुलगा ब्रँच मॅनेजरकडे गेला, त्याने विचारलं, सर माझ्याकडे चाटे सर का आले होते? तर तो म्हणला, तू हुशार असेल. तो म्हणला, मी हुशार नाहीच आहे, मला आतापर्यंत हायेस्ट 67% मार्क पडलेले आहेत. आणि मग ते मॅनेजर म्हणाले की अरे सरांना वाटलं असेल की आज तू जरी 67चा असेल तरी तू 97चा होऊ शकतो ना, तू मेहनत कर, असं ब्रँच मॅनेजर म्हणाले. मग तो मुलगा गेला
आता दिवस तसेच निघून गेले, परीक्षा झाली आणि मग रिझल्ट लागला. रिझल्ट लागल्यानंतर मुलांचा आम्ही सत्कार समारंभ आयोजित ठेवला होता, मोठा कार्यक्रम होता. तिथं सगळ्या मुलांचा सत्कार झाल्यानंतर शेवटचा सत्कार होता. त्या सत्काराला जो मुलगा आला, कारण मी विसरून गेलो होतो आपण कोणाकडे गेलो होतो, विसरून गेलो विषय. आणि त्यावेळेस महाराष्ट्रात खूप ठिकाणी जावं लागायचं, त्याच्यामुळे पर्टिक्युलर लक्षात ठेवणं शक्य नव्हतं. तर एका मुलाचा तो आला, त्याचा सत्कार केला. त्याची आई होते, बहीण होती, ते तिघच होते. मग मला थोडंसं आठवलं की अरे आपण याच्याकडे गेलो होतो काही. आणि मग त्या मुलगा मला हळूच म्हणाला, सर मला 2 मिनिटं बोलायचं आहे. मग त्याला बोलायला संधी दिली. मग त्या मुलाला सांगितलं की सर माझ्या घरी आले होते, मग माझ्याबरोबर असं असं झालं, मला ब्रांच मॅनेजरने असं सांगितलं, आणि मी त्या दिवशी ठरवलं की माझ्यात खरोखर काही आहे म्हणून चाटे सर माझ्याकडे आले असतील, मला ते प्रूव्ह केलं पाहिजे. मी अभ्यासाला सुरू केलं आणि अभ्यास सुरू केल्यानंतर 1 महिन्यात मी जो अभ्यास केला, रिझल्ट तुमच्या समोर आहे की मी महाराष्ट्रात मागासवर्गीयात पहिला आलो. क्या बात आहे. म्हणजे 67% पोरगा तो खरोखर 97 पोहोचला. हा करेक्ट. तो पोरगा 12वीलाही मागासवर्गीयात पहिला आला आणि MBBS झाला, MD झाला. किरण चव्हाण त्या मुलाचं नाव आहे, तो डॉक्टर झालेला आहे. किरण चव्हाण त्याची खूप चांगली तो प्रॅक्टिस करतोय. डॉक्टर आहे असतो. हो डॉक्टर आहे तो जो आहे. म्हणजे त्याच्या जे घराचं 18 पिढ्याचं दारिद्र्य होतं, संपून गेला विषय तो जो आहे तो. कसं वाटतं तुम्हाला सर हे, म्हणजे एकदम तुम्ही त्याला त्या पत्राच्या खोलीत बघितलं आणि मग तिथून त्याला आज तुम्ही डॉक्टर बघताय, चांगली प्रॅक्टिस तो करतोय, तो डॉक्टर म्हणून कसं वाटतं तुम्हाला? मी सांगितलं की हा किस्सा मी फार पूर्वी सांगत नव्हतो, डॉक्टर झाल्यानंतर त्याने चाटेच्या व्यासपीठावर हा किस्सा अनेक वेळा सांगितला. म्हणजे त्याला ते प्रेरणा तो जो आहे की तो त्याला मिळाला.